नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण आजच्या तासिकेत प्रामुख्याने सामाजिक संस्था आणि या सामाजिक संस्थेमधील शिक्षण संस्था या संदर्भावर आपण आजच्या तासिकेत विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या पद्धतीने जो मनुष्य शिक्षण घेतो, शिक्षित होतो, तो विकास केल्याशिवाय बसत नाही. म्हणूनच शिक्षणाला वाघिणीचे दूध या नावाने संबोधले जाते. अशाच पद्धतीनं या सामाजिक संस्थेमध्ये आपण यापूर्वी कुटुंब संस्था, विवाह संस्था या प्रकरणावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. अशाच पद्धतीनं शिक्षण हे माणसासाठी, मानवासाठी किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या संदर्भात आपण विचार करणार आहोत. शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. मानवाच्या जीवनामध्ये सामाजिक परिवर्तन घडून आणण्यासाठी, बदल घडून आणण्यासाठी या संस्थेचा अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शिक्षणाशिवाय प्रामुख्याने कोणताही माणूस विकास साध्य करू शकत नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून असो की शैक्षणिक दृष्टिकोनातून असो, प्रामुख्याने शिक्षण हे सर्वांसाठी गरजेचे आणि महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यापर्यंत शिक्षणाची गंगोत्री जाण्यासाठी प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिलीपासून 7वी पर्यंतचे शिक्षण हे प्रामुख्याने अनिवार्य करण्यात आले आणि तेही मोफत स्वरूपात करण्यात आले. या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना देखील अनन्यसाधारण असं महत्त्व भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर प्राप्त झालं. सर्वांना सारख्या स्वरूपात मुबलक पद्धतीने आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्याचं सामर्थ्य आज या ठिकाणी झालेलं आहे. म्हणूनच ही शिक्षण संस्था म्हणजे काय या दृष्टिकोनातून देखील काही व्याख्या करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. यामध्ये प्रामुख्याने असं म्हणता येईल, प्लेटो हा असा एक विचारवंत आहे आणि तो म्हणतो शरीर व आत्मा यांना त्यांच्या क्षमतेनुसार पूर्णत्वाकडे नेणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण व्यवस्था ही प्रामुख्याने समाजासाठी किती महत्त्वपूर्ण आहे आणि ती समाज व्यवस्थेसाठी किती अनन्यसाधारण असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे यांच्या व्याख्येवरून लक्षात येईल. शरीर आणि आत्मा यांच्या क्षमतेनुसार म्हणजेच प्रामुख्याने कुवतीनुसार आपली बुद्धिमत्ता कशी आहे, आपण कशा पद्धतीने वागतो आहोत, कशा पद्धतीने जीवन जगतो आहोत या दृष्टिकोनातून बुद्धीला सांगोपांग पद्धतीने विचार करून ही व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली आहे. अशाच पद्धतीनं एक सुंदर व्याख्या हर्बर्ट स्पेन्सर या समाजशास्त्रीय विचारवंतांनी देखील केली आहे. ते म्हणतात, सर्वगण सुंदर जगण्यासाठीची तयारी म्हणजे शिक्षण. या शिक्षण व्यवस्थेचं महत्त्व समाज व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असं आहे. कारण माणसाला प्रामुख्याने अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा जशा आवश्यक आहेत तशाच पद्धतीनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण म्हणजे जीवन जगण्यासाठी शिक्षण व्यवस्थेचं देखील महत्त्व त्याच पद्धतीचं अनन्यसाधारण असं आहे. यावरच प्रामुख्याने शिक्षणाचा सांगोपांग पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंतांनी एक चांगल्या पद्धतीची सुंदर अशी व्याख्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये केलेली आहे.
त्यावरच आधारित स्वामी विवेकानंद यांनी देखील शिक्षण म्हणजे काय या संदर्भात या अर्थ शिक्षण संस्थेचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, शिक्षणाचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, शिक्षण म्हणजे मानवातील दैवी शक्तींच्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. प्रत्येक माणसामध्ये स्वभाव गुणधर्मानुसार प्रत्येकांना वेगवेगळ्या पद्धतींची बुद्धी क्षमतेनुसार या ठिकाणी दिलेली आहे. याच पद्धतीनं प्रामुख्याने मानवातील दैवी शक्ती, प्रत्येक मानवामध्ये काही चांगुलपणा असतो, चांगले गुण असतात आणि ते गुण समाज व्यवस्थेला प्रगट करण्यासाठीचं जे ज्ञान दिलं जातं त्याला शिक्षण व्यवस्था, आविष्कार अशा पद्धतीचा शब्दप्रयोग उपयोगात आणला जातो, अशा पद्धतीनं त्यांचं मत आहे. आणि या व्याख्येच्या आधारावर महात्मा गांधी यांनी देखील एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती अशी सुंदर अशी व्याख्या आहे. ते म्हणतात, शिक्षण म्हणजे माणसाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्वोत्कृष्ट विकास होय. माणसाला स्वतःचं जीवन कशा पद्धतीनं जगायचंय, कशा पद्धतीनं सांगोपांग पद्धतीनं अभ्यास करावायचा आहे, शारीरिक दृष्टिकोनातून असो, मानसिक दृष्टिकोनातून असो की आध्यात्मिक दृष्टिकोनातून. ते प्रत्येकांचा स्वभाव गुणधर्म वेगवेगळ्या पद्धतींचा असू शकतो आणि असणं हे स्वाभाविक आहे. म्हणून शारीरिक दृष्टिकोन, मानसिक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन या तिन्ही दृष्टिकोनातून ही शिक्षण व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्यालाच आपण त्याला शब्दप्रयोगांना शिक्षण असा शब्दप्रयोग या ठिकाणी उपयोगात आणलेला आहे. अशाच पद्धतीनं शिक्षण संस्थेची व्याख्येचा अर्थ पाहिल्यानंतर या समाजशास्त्रीय विचारवंतांनी सांगितल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची काही उद्दिष्टे आहेत ती देखील पाहणं आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. याचाही विचार कुठंतरी करणं समाज व्यवस्थेसाठी आवश्यक आहे आणि ही समाज व्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सुव्यवस्थित राहिली पाहिजे. समाजाला सांगोपांग पद्धतीनं या ठिकाणी अभ्यास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. या दृष्टिकोनातून समाज व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ही समाजासाठी किती आवश्यक आहे त्या उद्दिष्टांचा विचार या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. कारण ज्ञानांजर जनजागृती करण्यासाठी शिक्षण संस्था हा एक पहिला उद्दिष्ट आहे. जनजागृती हा शब्दप्रयोग सर्वसामान्य माणसाला माहिती नसतो. कारण ज्यांनी शिक्षण प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्याच व्यक्तींना, त्याच सदस्यांना प्रामुख्याने शिक्षण संस्थेची उद्दिष्ट आपल्या लक्षात येईल. ही शिक्षण संस्था समाजासाठी किती उपयुक्त आहे, समाजाचा विकास साध्य करण्यासाठी किती आवश्यक आहे आणि समाज व्यवस्था कशा पद्धतीनं विकसित बनण्यासाठी या उद्दिष्टांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला सर्वांगीण विकास साध्य करायचा, सांगोपांग पद्धतीनं सर्वच घटकांचा चांगल्या पद्धतीनं विकास साध्य करावायचा असेल तर प्रामुख्याने जनजागृती करणं आवश्यक आहे. उदाहरणादाखल आपल्याला पाहायचं असेल, मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे. मतदानामध्ये सर्वच सदस्यांना सहभागी करून घ्यावायचं आहे. जी सुज्ञ असतात, 18 वर्षांच्या वयोगटाच्या वरील सदस्यांना प्रामुख्याने मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा प्रयत्न केला जातो. ही लोकशाही बळकट करण्याचे एक प्रबळ साधन आहे. त्याला आपण मतदान हा शब्दप्रयोग उपयोगात आणला जातो. या मतदानाच्या जनजागृती करण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षण हा एक प्रामुख्याने महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या शिक्षणामधूनच प्रामुख्याने सर्वजण सदस्य या ठिकाणी एकत्र येऊन मतदान करून घेण्याची जनजागृती करतात आणि लोकशाहीला बळकटी करतात. आणि ह्या लोकशाहीला बळकटी करण्यासाठी प्रामुख्याने या सामाजिक संस्थेमध्ये या शिक्षण संस्थेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
शिक्षण व्यवस्था समाजामध्ये नाही, ज्या समाजामध्ये शिक्षणाची गंगोत्री, शिक्षण प्रवाह अत्यल्प प्रमाणात आहे, त्या ठिकाणी निश्चितच त्या शिक्षणाचा, त्या ठिकाणी असलेल्या जनजागृतीचा निश्चितच परिणाम होतो. समाज व्यवस्था कितीही सुरळीत असो, पण त्यांना सुव्यवस्थित स्थितीमध्ये नेण्यासाठी, समाज विकसनशील पद्धतीने बनवण्यासाठी शिक्षणाला या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जर हीच शिक्षण संस्था, याच शिक्षण संस्था आज शहरी समुदायाकडून ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदाय असं प्रामुख्याने मागास भाग या ठिकाणी शिक्षणाची गंगोत्री करण्यासाठी, नेण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येक पंचवार्षिक योजना शासनाच्या मार्फत, सरकारच्या मार्फत, जेणेकरून समाज विकसित बनला पाहिजे, तो एकसंघ, राष्ट्रीय एकात्मतेला तडा न जाणारा, एकमेकांमध्ये संघर्ष न करणारा, यासाठी तत्पर असण्यासाठी प्रामुख्याने सर्वजण, सर्व घटक व्यवस्थित पद्धतीने एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे एकत्र आणण्याचं काम प्रामुख्याने या सामाजिक संस्थेमध्ये, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, जनजागृतीच्या माध्यमातून केले जाते. हा एक त्याचा पहिला उद्दिष्टांचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे सामाजिक विकास साध्य करणे. खरोखरच सामाजिक विकास साध्य करायचा असेल तर शिक्षण संस्थेचा आधार हा प्रत्येक सदस्यांना घ्यावाच लागतो. आणि जो मनुष्य शिक्षण संस्थेचा आधार घेत नाही आणि सामाजिक विकास साध्य करण्याचं उद्दिष्ट त्यांच्या समोर ठेवतो, निश्चितच त्यांचा सामाजिक विकास होत नाही. सामाजिक विकास होत नाही म्हणजे त्या ठिकाणी एकमेकांबद्दल संघर्ष भावना, मतभेदांची भावना, एकसंगोपाची भावना न असणे, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी शिरकाव होतो. आणि जे राष्ट्रीय एकात्मता आहे, राष्ट्राला आबाधित अशी एकसंघ संस्कृती आहे, त्या संस्कृतीला कुठंतरी तडा जाण्याचा प्रयत्न होतो. म्हणूनच सामाजिक विकास साध्य करण्यासाठी, समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी, सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी प्रामुख्याने शिक्षण संस्थेचं एक उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट प्रत्येक सदस्य जो सुशिक्षित आहे तो साध्य करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करत असतो. म्हणून जसं विवेकानंदांनी सांगितलेल्या पद्धतीने असेल, हार्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेल्या पद्धतीने असेल, महात्मा गांधींनी सांगितलेल्या पद्धतीने असेल, ज्या शिक्षण संस्थेच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये व्याख्या केलेल्या आहेत, त्या व्याख्येचा मथितार्थ या ठिकाणी आपल्याला पूर्ण पद्धतीने लक्षात येतो. आणि त्याच्यामधूनच प्रामुख्याने या ठिकाणी सामाजिक विकास, सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी निश्चितच हातभार लावण्याचा त्या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न होतो आहे. आणि तो प्रयत्न होणे साहजिकच आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्र, मी परत सांगेन, सामाजिक विकास साध्य करण्यासाठी, सामाजिक जनजागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थेला अनन्यसाधारण असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याच पद्धतीनं सुप्त गुणांचा आपल्याला विकास साध्य करायचे, सुप्त कलागुणांचा विकास साध्य करण्यासाठी शिक्षण संस्था ही उद्दिष्ट आहे. ज्यावेळेस आपल्याकडे कलागुण सुप्त पद्धतीची असतात, पण ते आपण त्या ठिकाणी साध्य करू शकत नाही, त्याच्यासाठी विकास साध्य करायचा असेल तर निश्चितच या ठिकाणी असणारी एकसंघ भावना, एकसंघ विकास, कलासुप्त गुणांचा विकास आपल्यामधून दुसऱ्यांना द्यायचा असेल तर प्रामुख्याने शिक्षण या घटकांचा, संस्थेचा या ठिकाणी महत्त्व घ्यावंच लागतं. यातूनच शिक्षण संस्था हे उद्दिष्टांच्या माध्यमातून या ठिकाणी विकसित होत असते. स्वावलंबी बनवणे हा एक शिक्षण संस्थेचा एक उद्दिष्ट आहे. प्रत्येक सदस्याला स्वावलंबी बनवायचं आहे, प्रत्येक सदस्याला एक स्वावलंबी जीवन जगायचं आहे. त्यावेळेस या सामाजिक संस्थेमध्ये प्रामुख्याने शिक्षण संस्थेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक माणूस स्वावलंबी बनू इच्छितो आहे. शिक्षणाचे माध्यमातून स्वावलंबन असेल, स्वाभिमान असेल, आत्मविश्वास असेल,
अशा वेगवेगळ्या घटकांचा आपण ज्यावेळेस या ठिकाणी एकसंघ पद्धतीनं विकसित बनवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस निश्चितच शिक्षण संस्था त्या उद्दिष्टांच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न करतात. सामाजिक प्रगती असेल, सुप्त एक नागरिक बनवायचा आहे, सुयोग्य नागरिक बनवायचा आहे, त्यावेळेस शिक्षण संस्थेचा आधार प्रत्येक सदस्यांना घ्यावा लागतो. स्वावलंबी बनवण्यासाठी हा घटक किंवा ही संस्था प्रामुख्याने अनन्यसाधारण असं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर उद्दिष्टामध्ये नंतरच उद्दिष्ट दिलेलं आहे व्यावहारिक ज्ञान. मला व्यावहारिक ज्ञान प्राप्त करावायचं आहे आणि हे शिक्षण संस्थेशिवाय या ठिकाणी अशक्य आहे. शिक्षणामध्ये जनजागृती करण्याचं सामर्थ्य असतं, शिक्षणामध्ये सामाजिक विकास करण्याचं सामर्थ्य असतं, सामाजिक प्रगती करण्याचं सामर्थ्य असतं आणि आत्मविश्वास, आत्मप्रबळ मनुष्य बनवण्यासाठी शिक्षण संस्थेचं उद्दिष्टामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावरच आधारित प्रामुख्याने शिक्षण संस्था या ठिकाणी विकसित झालेली आहे आणि हा विकसित पद्धतीनं ज्यावेळेस समाज एकसंघ बनतो त्यावेळेस राष्ट्रहित लक्षात येते, राष्ट्रांची प्रगती साध्य केली जाते, राज्यांची प्रगती साध्य केली जाते. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक सदस्यांना, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक मनुष्यांना प्रामुख्याने या शिक्षण संस्थेच्या गंगोत्रीमध्ये मतपर या ठिकाणी असणाऱ्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणं आवश्यक आहे. आणि हे साध्य असेल तर निश्चितच सामाजिक विकास हा झालाच म्हणा. म्हणून अशा पद्धतीचं सामाजिक उद्दिष्टांच्या माध्यमातून, सामाजिक शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टांच्या माध्यमातून समाजांचा विकास, आर्थिक बाबतीमध्ये स्वावलंबन घ्यायचा असेल, व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, चांगला मनुष्य म्हणून बनवायचा असेल तर या सगळ्यांच घटकांचा अभ्यास प्रत्येक सदस्यांना करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच प्रामुख्याने समाज हा विकसित बनत असतो. या उद्दिष्टांच्या माध्यमातून शिक्षण संस्था एक साम्राज्य या ठिकाणी निर्माण करते आहे आणि या साम्राज्याच्या माध्यमातून जशी सामाजिक संस्था, जसं मी मागं सांगितल्या पद्धतीनं मनुष्याला प्रामुख्याने मूलभूत गरजा आहेत, तशाच पद्धतीने या मूलभूत गरजा साध्य करण्यासाठी शिक्षण संस्था या उद्दिष्टांच्या माध्यमातून विकसित पद्धतीनं एकत्र येणे देखील तितकंच आवश्यक आहे असं प्रामुख्याने आजच्या तासिकेमध्ये आपल्याला लक्षात येईल आणि आजच्या तासिकेचा प्रामुख्याने या ठिकाणी